नमस्कार. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी नाश्त्याचा एक नवीन प्रकार घेऊन आले आहे, ज्याचे नाव आहे मिक्स डाळीचे ढोकळा. हा ढोकळा अतिशय चविष्ट लागतो आणि मुलांसाठी सर्वांसाठीच हा खूप पौष्टिक आणि पोटभरीचा नाश्ता आहे. सो तुम्ही करून बघा. अतिशय चविष्ट असा हा मिक्स डाळीचा ढोकळा आपण इथे करणार आहोत. मी तुम्हाला इथे दाखवते की आता हा ढोकळा कसा छान फुलला, स्पॉन्जी झाला आहे आणि चविष्ट पण वरनं फोडणी घातल्यामुळे एक वेगळंच चव येते त्या तोंडाला. सो आपण इथे हा ढोकळा करायला घेणार आहोत. यासाठी मी आदल्याच दिवशी सर्व प्रकारच्या मिक्स डाळी भिजवल्या होत्या. ह्या मिक्स डाळी मी इथे घेतल्या अगोदर. त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आहे. क्वांटिटीनुसार तुम्ही इथे कमी जास्त घेऊ शकता. लसूण आणि मिरची घातली आहे, जसं तिखट हवं त्यानुसार घालायचे. त्यानंतर अद्रक आणि जिरं घालून इथे मी दही घालते आहे, थोडासा आंबटपणा येण्यासाठी ढोकळ्याला. आणि थोडेसे धणी घातले. पाहिजे तुम्हाला चवी घालायचे असेल तर घालू शकता, नाहीतर नाही घातले तरी चालेल. अशा रीतीने मी हे छान बारीक करून घेतलेलं हे बॅटर इथे मी हे बाउलमध्ये काढून घेणार आहे. आणि इथे आता मी 2 ते 3 चमचे रवा घालते आहे, जेणेकरून ढोकळा हा आपला छान फुलणार. रव्यामुळे हा रवेदार असा छान होणार, रवाळ ढोकळा होणार. त्यानुसार चवीनुसार मीठ घालून हे छान मिक्स करून घ्यायचं बॅटर. आता एकीकडे आपण हे सर्व बॅटर 15 ते 20 मिनटं तर भिजू द्यायचं हे बॅटर. त्यानंतर इथे प्लेटला तेल लावून घेतलं. ढोकळ्याप्रमाणेच आपण जसं ढोकळ्याला करतो त्याचप्रमाणे इथे यूज करायचे, सर्व प्रोसेस करायची. आता इथे मी सोडा घातला आहे, थोडा इनो, आणि छान मिक्स करून घ्यायचं, फेटून घ्यायचा. इनो घातल्यानंतर पटकन फेटून हे लगेच प्लेटमध्ये घालायचं, म्हणजे तो ढोकळा फुलतो. अशा रीतीने हा मी प्लेटमध्ये घालून घेतला आहे. आता हा ढोकळा आपण छान इडलीच्या भांड्यामध्ये वाफवून घेणार आहोत. वाफवल्यानंतर छान वाफवायचा हा ढोकळा. अशा रीतीने आपण हा मुलांना सुद्धा खूप पौष्टिक आहे. सर्व प्रकारच्या डाळी पोटात जातात. बघा तुम्ही कसा फुलला आहे हा ढोकळा आपला. आता आपण एकीकडे फोडणीची तयारी करणार आहोत. यासाठी मी तेल घेतलं अगोदर, मोहरी घातले, त्यानंतर तीळ घालायचे. तुम्हाला हवे असेल तर घाला, पण तीळ तोंडात येतं त्यामुळे खूप छान लागतं, चव क्रिस्पी असं. त्यानंतर मिरची घालायची, कढीपत्ता, थोडंसं हिंग घालायचं. हिंग घालून झाल्यावर थोडी हळद घातली मी कलरसाठी. तुम्ही घालायचं तर घालू शकता, नाहीतर नाही घातली तरी ॲज युजल. कोथिंबीर घालून छान हे खमंग अशी फोडणी करून घ्यायची. आणि इथे आपला जो हा ढोकळा रेडी केला आहे तो आपण कट करून छान असा एकसारखा कट करून घ्यायचा. आणि याच्यावर ही गरम गरम फोडणी जी आपण बनवली ती घालून घ्यायची. छान खमंग अशी फोडणी घालून कोथिंबीर पेरायची. आणि हा सर्व करायचा नाश्त्यासाठी एक स्पेशल असा छान पदार्थ, मिक्स डाळीचा ढोकळा. सो तुम्ही करून बघा. यामुळे मुलांच्या पोटामध्ये मिक्स डाळी पण जातात, सर्व प्रकारच्या डाळी पण खाल्ल्या जातात आणि हेल्दी आणि पोटभर होतो हा नाश्ता. छान लागतो अगदी. तुम्ही ग्रीन चटणीबरोबर सुद्धा, सॉसबरोबर सुद्धा खाऊ शकतात. आणि मिरची वगैरे घातल्यामुळे तो तसाच खाल्ला तरी छान लागतो, असं छान होतो. सो करून बघा तुम्ही ही रेसिपी. तुम्हाला सर्वांना नक्की आवडेल. धन्यवाद.